नमस्कार मित्रांनो, नुकसान भरपाई अनुदानाची ई-के-वाय-सी महाऑनलाईन पोर्टलवर कालपासून सुरू करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहितीसुद्धा घेतलेली आहे. तर यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय-डी काढलेले नाहीत, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय-डी कार्ड असूनसुद्धा त्यांना अनुदान मिळालेले नाही, तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-के-वाय-सी ही करून घ्यायची आहे. तर ई-के-वाय-सी आपण आपल्या जवळील महाऑनलाईन सेंटरवर जाऊन आपणास करून घ्यायची आहे. तर या यादीमधील आपल्या नावासमोरील जो काही व्हीके नंबर आहे, हा व्हीके नंबर घेऊन आपणास महाऑनलाईन सेंटरला जायचे आहे आणि आपली ई-के-वाय-सी यामध्ये करून घ्यायची आहे. तर या ज्या काही याद्या आहे या कुठे पाहायला मिळतील, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी ती माहिती सांगितलेली आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतात की येथे स्टेटसमध्ये पेमेंट अंडर प्रोसेस ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवत आहे. तर ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये ई-के-वाय-सी पेंडिंग अशा प्रकारे माहिती दाखवत आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-के-वाय-सी ही करून घ्यायची आहे. तर जे काही पेमेंट अंडर प्रोसेस दाखवत आहे, तर या शेतकऱ्यांचे जवळजवळ पैसे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमासुद्धा झालेले आहे. तर यामध्ये ई-के-वाय-सी पेंडिंग, तर काही शेतकऱ्यांनी यामध्ये फार्मर आय-डी काढलेले आहेत आणि फार्मर आय-डी काढल्याच्या नंतर त्यांनी ई-के-वाय-सी यामध्ये केलेली नाही, परंतु त्यांना ही जी काही अनुदानाची नुकसान भरपाई आहे, ही नुकसान भरपाईसुद्धा मिळालेली आहे. जर आपण फार्मर आय-डी काढलेला असेल आणि आपणास नुकसान भरपाई मिळालेली नसेल, तर आपण आपली ई-के-वाय-सी करून घ्यावी. तर आपली ई-के-वाय-सी पूर्ण झाल्याच्या नंतर आपणास अशा प्रकारची एक पावतीसुद्धा तिथे देण्यात येईल. तर त्या पावतीमध्ये आपण पाहू शकतात की येथे आपले आधार प्रमाणीकरण झाले आहे. तर ही जी काही पावती आहे, ही पावती आपणास कुठेही घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. तर हे जे काही अनुदान आहे नुकसान भरपाईचे, हे थेट आपल्या आधार लिंक्ड बँक अकाउंटमध्ये जमा होईल. परंतु तिथे जी काही माहिती दाखवली जात आहे, जसे की आधार नंबर दुसऱ्याचाच, बँक खाते दुसऱ्या व्यक्तीचाच, येणारी जी काही अमाऊंट आहे ही कमी असेल, तर तेथील महा ई सेवा केंद्र चालकांनी जर आपली तक्रार जर दाखल केलेली असेल, तर अशा प्रकारची एक आपले आधार प्रमाणीकरण होत नसल्याची एक तक्रार पावतीसुद्धा अशा प्रकारे जनरेट होईल. तर आपण येथे खाली पाहू शकतात की आपले आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार तहसीलदारकडे वर्ग करण्यात आली आहे. आपले आधार कार्ड, बचत खात्याचे पासबुक व इतर ओळखपत्र घेऊन तहसीलदार यांच्याकडे समक्ष पडताळणीसाठी उपस्थित राहावे. जर ती वरील जी काही माहिती आहे ही जर चुकीची दाखवत असेल किंवा येणारी जी काही रक्कम आहे ही खूपच कमी दाखवत असेल, आधार नंबर चुकीचा दाखवत असेल, तर अशा वेळेस यामध्ये तक्रारसुद्धा जनरेट करण्याचा ऑप्शन आहे. तर अशा शेतकऱ्याला समक्ष पडताळणीसाठी तहसीलदाराकडे आपले आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन हे जावे लागणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे, तशा प्रकारचे तिथं जर पावती दाखवेल, तर अशा शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय-डी काढलेले आहेत आणि फार्मर आय-डी काढूनसुद्धा त्या शेतकऱ्यांना अनुदान हे प्राप्त झालेले नाही, तर अशा शेतकऱ्यांनी आपला जो काही विशिष्ट क्रमांक आहे, व्हीके नंबर आहे, हा व्हीके नंबर घेऊन या वेबसाईटला येऊन आपले स्टेटस हे एकदा चेक करून पाहायचे आहे. तर याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर येथे आल्याच्यानंतर व्हीके नंबर आपणास यामध्ये टाकायचा आहे, त्यानंतर सबमिट करायचे आहे. तर सबमिट केल्याच्यानंतर आपण मित्रांनो पाहू शकतात की या शेतकऱ्यांनी फार्मर आय-डी काढलेला आहे, परंतु येथे आपण पाहू शकता की जी काही अमाऊंट आहे 5,780 रुपये इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे आणि हे जे काही पैसे आहे 21/10/2025 या तारखेला वरून त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आले. परंतु येथे रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की ते अकाउंट ब्लॉक्ड ऑर फ्रोझन, म्हणजेच हे जे काही शेतकऱ्याचे बँक अकाउंट आहे हे ब्लॉक्ड आहे, बंद पडलेले आहे. त्यामुळे येणारे जे काही पैसे आहे, तर पेमेंट स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की ते फेल्ड झालेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला हे जे काही पैसे आहे हे पैसे मिळालेले नाही.
तर पेमेंट फेल होण्याचे कारण म्हणजे या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटला आधार लिंक नाही किंवा या शेतकऱ्याचे जे काही अकाउंट आहे हे ब्लॉक झालेले आहे. तर अशा शेतकऱ्यांनी आपले खाते ॲक्टिव्ह आहे की नाही तर हे आधारच्या वेबसाईटला येऊन येथे चेक करून पाहिजे आहे. याची पण लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर येथे बँक सीडिंग स्टेटस नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल. तर येथे आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तर आलेला OTP टाकून आपणास यावर लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर परत आपणास येथे बँक सेडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की बँक सेडिंग स्टेटस येथे जर ॲक्टिव्ह असेल तर आपणास कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर येथे बँक सेडिंग स्टेटसमध्ये इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपणास KYC करून सुद्धा किंवा फार्मर ID काढून सुद्धा हे जे काही अनुदानाचे पैसे आहे हे अनुदानाचे पैसे मिळणार नाही. तर त्यासाठी आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक असणे हे गरजेचे आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की आम्ही KYC ही पूर्ण केली आहे, तर अनुदानाचे हे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा होतील? तर मित्रांनो, हे जे काही पैसे आहे अनुदानाचे आपण KYC केल्याच्या नंतर कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आतमध्ये हे जे काही पैसे आहे हे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. त्यामुळे आपण काळजी करण्याची काही गरज नाही. तर मित्रांनो, अनुदानाचे स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याकडे VK नंबर असणे हा अत्यंत गरजेचा आहे. त्याशिवाय आपण आपले जे काही स्टेटस आहे हे स्टेटस यामध्ये चेक करू शकणार नाही, कारण की येथे आधार नंबर टाकून चेक करण्याचे तशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये पाहायला मिळणार नाही. तर VK नंबरवरूनच आपण आपले जे काही पेमेंट स्टेटस आहे हे स्टेटस यामध्ये चेक करू शकणार आहे की तर आपले हे जे काही पैसे आहे हे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, शासनाची आणखी एक अशी वेबसाईट आहे की जेथे आपण आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आधार नंबरवरून आपण आपला जो काही VK नंबर आहे म्हणजेच विशिष्ट क्रमांक आहे हा विशिष्ट क्रमांकसुद्धा यामध्ये मिळू शकतात. परंतु मित्रांनो, ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट 5 ते 6 महिन्यापासून बंद आहे. तर आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे हा जो काही डाटा आहे हा डाटा यामध्ये ओपन होत नाही. तर आपण आधार नंबरवरून सुद्धा आपला VK नंबर यामध्ये प्राप्त करून घेऊ शकता. परंतु ही वेबसाईट सध्या चालत नाही. तर ज्यावेळेस ही जी काही वेबसाईट आहे चालू होईल तर त्यावेळेस मी याच्यावर परत एक व्हिडिओसुद्धा बनवेल. तर पाठीमागे सुद्धा यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तर आधार नंबरवरून आपला जो काही VK नंबर आहे हा कशा पद्धतीने काढायचा, तर त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ज्यावेळेस ही वेबसाईट चालू होईल त्यावेळेस आपणास या वेबसाईटची लिंकसुद्धा देण्यात येईल. या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.